हॅलो, माईक चेक 1 2 3 4. हॅलो, नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेली नाही आहे. आजची तारीख आहे 25 नोव्हेंबर 2024 आणि आजचा विषय आहे सुभाष के भिवंडी ग्रुप. अण्णा भिवंडी समूहाचे फाउंडर मेंबर, GSOचे ट्रस्टी. त्यांचं माझ्या पहिल्या वाढदिवसाचं म्हणजे ऑक्टोबर 1990, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर असेल 1990, तेव्हाचं रेकॉर्डिंग माझ्याकडे सापडलेलं आहे आणि म्हणून म्हटलं चला, हे संग्राह्य आहे त्याच्यामुळे त्याचा आवाज पण, आणि ठीक आहे, म्हणजे काय वाईट, फार वाईट नाही आहे. आयडियली स्पीकिंग 35-34 वर्षापूर्वीचं शेअरिंग जरी असलं तरी आवाज रेकॉर्डिंगमध्ये चांगला आहे. आता अण्णांची माहिती सांगायची झाली किंवा आठवणी सांगायच्या झाल्या किंवा त्यांच्या स्टोरीबद्दल सांगायचं झालं तर अण्णांची स्टोरी, कॉन्ट्रिब्युशन हे सांगायचा प्रयत्न मी करतो. मला मेसेज अण्णांनी दिलेला आहे, सुभाष केनी मला मेसेज दिलेला आहे. मला सुरुवातीला अनेक मीटिंग करायला अण्णांच्याबरोबर घेऊन गेलेले आहेत आणि त्यावेळी त्यांना काही काम निघालं तर ते गाडी ड्रायव्हर असे आम्ही जायचो. 2-4 हे मेंबर, कधीकधी त्यांच्या मिसेस अर्चना पण असायच्या बरोबर, आणि खूप जवळच्या लांबच्या सगळ्या प्रकारच्या मीटिंग त्यांच्यामुळे मला झाल्या. आणि त्याची एवढी सवय झालेली होती सुरुवातीला, तेव्हा मला काही लोक गमतीने हे करायचे, चिमटे काढायचे की तू अण्णाची गाडी नसली तर मीटिंगला येत नाही का रे, तुला गाडीशिवाय मीटिंग जमत नाही ना. कारण भिवंडीहून बाहेर मिटिंगला जाणे हा दिव्य प्रकार होता. हे त्यांना नंतर ते वैशातने एकदा वाढदिवसाला यायचे गाडी करून, तर त्यांना कळायचं नाही. पण जे रेग्युलर कल्याण ठाणा डोंबिवलीवाले होते त्यांना कळतं की भिवंडी ठाणा, भिवंडी कल्याण बसनी प्रवास करणे, STनी लाल डब्याने प्रवास करणे हे त्रासदायक होतं. पण अण्णाच्या गाडीमुळे मी बऱ्याच मिटिंग केल्या, बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे. त्याच्यानंतर मला आठवतं पाली हिलला मला वाटतं ते विठ्ठल पींचा वाढदिवस होतं. म्हणजे ते प्रस्थ ना, असं ही काही मंडळी अल्कोहोलिक सनसमध्ये प्रिव्हिलेज्ड पीपल होती. प्रिव्हिलेज्ड इन द सेन्स आर्थिकदृष्ट्या ती सधन असायची, संस्कार, आणि अल्कोहोलिक सनसमध्ये पण ते आपला आब राखून असायचे. त्याच्यामुळे विठ्ठल पी वगैरे मंडळी अशी प्रिव्हिलेज मंडळी असायची. त्यांच्या वाढदिवसाला कुठे पाली हिल, म्हणजे आता भिवंडीहून पाली हिल म्हणजे बरंच लांब झालं. भिवंडी, ठाणा, दादर, बांद्रा आणि वरती आणखी उटे डोंगरावरती वगैरे. त्यामुळे ह्या असल्या मीटिंग मी सगळ्या अण्णाच्या गाडीतनं केलेल्या आहे. मला माझे वडील अण्णांना जाऊन भेटले होते आणि त्यांना सांगितलं होतं की अरे तू काय दारू थांबवायची संस्था, ते म्हणाले हां चर्चमध्ये आमची मीटिंग चालते तेव्हा, असं काहीतरी त्यांनी सांगितलं. ते माझे वडील म्हणाले अरे ह्याला साल्याला ख्रिश्चन कर, मुसलमान कर, काय वाटेल ते कर, पण ह्याची दारू बंद साल्याची झाली पाहिजे. आणि अण्णा भिवंडीतलेच असल्यामुळे, स्थायिक असल्यामुळे, त्यांचे वडील वकील होते आणि ब्राह्मणाळीमध्ये म्हणजे जिथे मीटिंग चालली त्याच्यासमोरच त्यांचं घर आणि ऑफिस होतं. ब्राह्मणाळीतली काय मुंबई, माझं म्हणणं की भिवंडीतली खडानखडा माहिती अण्णाला असायची. कोणाला किती पोरं, कोणाची किती लग्न झाले, कोणाची प्रॉपर्टी किती, जमीन किती, सगळं त्यांना माहीत असायचा डेटा, आणि भयानक स्ट्रॉंग मेमरी त्यांची अण्णाची. त्याच्यामुळे 12 स्टेपिंगमध्ये अण्णा कमिंग बॅक टू माय स्टोरी, मला अण्णांनी, वडिलांनी जेव्हा सांगितलं तेव्हा अण्णांनी त्याला मिटिंगला पाठवून द्या, कारण त्यांच्याकडे डेटा असायचा. कोण किती दारू पितो, किती तुलाई झालेले, रॉक बॉटम आहे, हाय बॉटम आहे, ताबडतोब गेलं पाहिजे नाही तर प्रॉब्लेम होईल, तो सगळा डेटा त्यांच्याकडे असायचा. त्यामुळे पहिल्या मिटिंगला मी जेव्हा गेलो 23 सप्टेंबर 1991, कारण ह्या दरम्यान मला माझ्या मित्राने सायकॅट्रिस्टकडे नेला होता. डॉक्टर श्रीकांत जोशी, मानसोपचार तज्ज्ञ, ठाण्याला राहायचे, मनोविकारांचा मागोवा पुस्तक लिहिलं, त्याच्यामुळे ते भिवंडीला यायचे. आणि त्यांनी माझ्या केस पेपरवरती 15 जून 1989ला लिहून दिलेलं होतं मागच्या बाजूला, क्रॉनिक अल्कोहोलिक, ॲडवाइस टू अल्कोहोलिक सनॉनिमस, सुभाष के, नवभारत शाळा, ब्राह्मणाळी, भिवंडी, मंगळवार शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता. पण अर्थात 15 जूनला देऊन मी काय आलो नाही, मी 23 सप्टेंबरला आलो. पहिल्या मिटिंगला आलो तेव्हा अण्णा नव्हते, पण अण्णाने सांगून ठेवलं होतं तो सरांचा पोरगा येणार आहे, तो जास्त शहाणा आहे. त्याच्यामुळे मी 4 मिटिंग केल्या भिवंडी ग्रुपच्या. त्यातल्या 1-2 मिटिंगला अण्णा असतील, आणि अण्णा शेअरिंगमध्ये ते अण्णा पण प्रिव्हिलेज ग्रुपमधलाच होतं ना, त्याच्यामुळे लॉर्ड फॉकलंड आम्ही सगळेजणं
7:30ला मीटिंग आहे, अण्णा कधीतरी 8:15 8:30ला यायचे. मग ते शनिवार असेल तर मारुती देवळामध्ये जाऊन मग ते प्रसाद बिसाद घेऊन यायचे आणि मग शेअरिंग वगैरे असायचं अण्णाचं. ते रोगावरचं शेअरिंग असायचं, अनुभव, मी आता इकडे जाऊन आलो तिकडे जाऊन आलो वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे सुरुवातीच्या पिरियडमध्ये अण्णांचा खूप मला उपयोग झालेला आहे. माझ्या सोब्रायटीमध्ये अण्णांचा सिंहाचा वाटा आहे. आता अण्णाचं कॉन्ट्रीब्युशन काय, पहिली गोष्ट म्हणजे अण्णाच्या स्टोरीमध्ये तुम्ही, सुभाष केंच्या स्टोरीमध्ये तुम्ही ज्याने ऐकलेलं आहे ते हेलिकॉप्टर म्हणून फेमस असायचे, की त्यांच्या स्टोरीमध्ये ते सांगायचे की मला भास व्हायचे आणि आपण भारतामधले प्रख्यात इंडस्ट्रियलिस्ट आहोत आणि 7 दिवसाची 7 रंगाची आपली 7 हेलिकॉप्टर आहे आणि त्या वेगवेगळ्या हेलिकॉप्टरने आपण प्रवास करतो. त्याच्यामुळे सुभाष के म्हणजे कुठलं ते हेलिकॉप्टरवाला सुभेश ना. अच्छा, हां, म्हणजे काही लोकांना भिवंडी लक्षात नाही यायचं, काही लोकांना हेलिकॉप्टरवाला सुभाष के. आणि अण्णांचं पुण्यामध्ये जाणं येणं जास्त असायचं, त्यामुळे अण्णा पुण्यामध्ये पण हेलिकॉप्टर सुभाष म्हणूनच फेमस होते. अण्णा नेहमी सांगत की स्टेट बँकेत नोकरीला होतो, त्याच्यानंतर STमध्ये नोकरीला होतो आणि वकील वडिलांचा मुलगा, त्याच्यामुळे LLB पण केलेलं काहीतरी होतं का ते अर्धवट होतं असं काहीतरी होतं. आणि म्हणाले माझं लग्न झालं, बायको पुण्याची, आणि लग्न झाल्यानंतर 1.5 वर्ष म्हणजे त्याच्या आधी मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसची मीटिंगमध्ये माझ्या वडिलांनी सांगितलं होतं, गेलो होतो की नाही आठवत नाही म्हणाले मला, पण वडिलांनी म्हणजे मला स्टोरी नीट आठवत नाही आहे. आणि त्या 1.5 वर्षामध्ये धुलाई झाली म्हणजे नोकरी गेली, बायको गेली, घटस्फोट झाला. त्याच्यानंतर तब्येतीची वाट लावली, मरता वाचलो, डॉक्टरने सांगितलं आता प्यालाच तर मरशील इत्यादी इत्यादी भास व्हायचे. आणि अण्णाची स्टोरी इतकी जबरदस्ती असायची की त्या 1.5 वर्षामध्ये झालेली धुलाई ते डोळ्यासमोर उभी करायची बरोबर वर्णन करून. ओरेटरी हा काय अण्णाचा प्रॉब्लेम नव्हता, वकीलच होते त्यामुळे काही ओरेटरी हा प्रॉब्लेम नव्हता. त्याच्यामुळे त्या 1.5 वर्षामध्ये अण्णाची धुलाई झाली. आणि मग मात्र नवप्रकाश ठाणे इथे प्रकाश एनचे स्पॉन्सी, त्याच्यामुळे प्रकाशच्या मदतीने आणि नंतर ठाणा, मुलुंड, कल्याण, डोंबिवली सगळी मंडळी यायची आणि भिवंडीला ग्रुप अण्णांनी सुरू केला. भिवंडीचा जो ग्रुप आहे नवभारत शाळेमध्ये, आणि भिवंडीचा मला वाटतं एकमेव ग्रुप आहे की जो त्याच शाळेमध्ये आणि त्याच ठिकाणी चालतो, फक्त ती बिल्डिंग तोडली अगदी सुरुवातीच्या 2-3 वर्षामध्ये. त्यामुळे भिवंडीच्या नवभारत शाळेचे जे ट्रस्टी आहेत त्या सगळ्यांचं खरं तर आभारी आहे. आणि अण्णांचे सगळ्यांशी चांगले संबंध होते, त्याच्यामुळे भिवंडी ग्रुप सुरू करणे हा अण्णाचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि आज मी मागे वळून बघतो तेव्हा कळतं की माझ्या घराजवळ ढेंगभर जर ग्रुप नसता तर मी आठवड्यातून आपलं रोज कल्याण ठाण्याला जाऊन मीटिंग काय आपल्या बापाचीने केल्या नसत्या. आणि मी स्वतः बघितलं, 12 स्टेप केलेले लोक सांगायचे अरे तेवढ्या पैशामध्ये 1 क्वार्टर येईल चायला, कुठे जातो कल्याण ठाण्याला, बस माझ्याबरोबर मी पाचतो तुला, असं नवीन प्रॉस्पेक्ट सांगायचे. कारण त्यामुळे भिवंडीला ग्रुप असणं खूप आवश्यक होतं. मंगळवार शनिवार भिवंडीच्या मीटिंग असायच्या. अण्णा भिवंडीला असलं की 100% मीटिंगला असायचं, भले उशिरा यायचा पण त्याचं समोर ऑफिस होतं, त्यामुळे वकील असल्यामुळे ते नंतर मग ते वकील झाले वगैरे वगैरे. विनायक ज्युनियर त्यांच्या काय स्टोऱ्या सांगायच्या. विनायक ज्युनियरला पण त्यांनी कुठेतरी ते फळाटावर झोपले होते. अण्णाचं 12 स्टेपिंग जबरदस्त होतं आणि अण्णाचा फॉलोअप पण जबरदस्त होता. त्याच्यामुळे आणि त्या माणसाला मदत करणे, सल्ला देणे, कायदेशीर सल्ला देणे, म्हणजे अण्णाकडे घटस्फोटाचे केस असलेले किंवा कायदेशीर काहीतरी भानगडी असलेले, पोलीस केस असलेले असंख्य सभासद येऊन चकटफू सल्ला घेऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे भिवंडी ग्रुपमध्ये अण्णाजींनी सुरुवात केली तेव्हा भिवंडीमध्ये 2-4च मेंबर सोबर झालेले होते. एक मला वाटतं बापू नंतर आलेले आहेत आणि आणखी एक होता मेंबर, मला आठवत नाही त्याचं नाव, आता आठवत नाही. असे 2-3 जणं अण्णाच्या बरोबरीला ते होते, पण त्यातलं कोणीच टिकलं नाही. अण्णा एकटाच जवळजवळ वर्षभर एकटा मिकबुकच्या मीटिंगला बसायचा. अर्थात त्यांच्याकडनं आम्ही जे शिकलो ते आम्ही प्रॅक्टिस करायचा प्रयत्न केला. मी पण एकटा बसलेलो आहे, मला आठवतं आहे चांगलं की त्या गणपतीची हे चालू होती मिरवणूक, आमच्या शाळेच्या जवळूनच जायची ती मीटिंग आणि मी एकटाच भूतनाथ बसलो होतो. गणपतीच्या विसर्जन असल्यामुळे ज्यांच्या घरी गणपती होतं ते नव्हते आणि तो विलास नावाचा सभासद होता, तो एकटाच आला. त्या दिवशी आम्ही 5 मिनटं 15 मिनटं मीटिंग केली आणि तो गेला नंतर काहीतरी निघून. मी आपला बसलो होतो 7:30 ते 9 वाजेपर्यंत.
पुढच्या मीटिंगला तो म्हणाला की अरे त्या मिरवणुकीमध्ये मी होतो, इथे दारू वाटायला सुरुवात केली आणि शाळेच्या जवळ असल्यामुळे मी धावत पळत मीटिंगमध्ये घुसलो, घाबरलो होतो मी, आणि हा वेडा एकटाच बसला होता म्हणून आम्ही प्रार्थना केली वगैरे, मीटिंग शेअर केलं आणि हा वेडा एकटा बसला होता म्हणून मी वाचलो. आणि तेव्हा मला कळलं की अण्णा जेव्हा सांगायचे की ग्रुप चालू करणे सोपं आहे, चालू ठेवणे कठीण आहे. आजही आपण बघतो अनेक ठिकाणी ग्रुप चालू होतात उत्साहामध्ये आणि नंतर मग ते बंद पडतात. आणि अण्णा सांगायचे ते पटतं की ग्रुप चालू करणे सोपं आहे, ग्रुप चालू ठेवणं कठीण आहे. त्याच्यामुळे भिवंडी ग्रुप चालू ठेवणे 1 वर्षभर नव्हे, नंतर पण आयुष्यभर भिवंडी ग्रुप म्हणजे अण्णा असं समीकरणच झालेलं होतं. त्या अर्थात तत्कालीन परिस्थितीमध्ये तसं असायचं, एखादा फाउंडर मेंबर किंवा एखादा मेंबर स्ट्रॉंग असायचा आणि त्याच्या आजूबाजूला सगळी माणसं जमा व्हायची. भिवंडी ग्रुप चालू ठेवणे आणि त्याच्यामध्ये अण्णा वेगवेगळ्या लोकांना बोलवायचं. पण विश्वनाथ गुरुजींना बोलवलं होतं, मला आठवतं आहे की तू ह्याला कशाला स्लोगनवर शेअर करायला, आणि लिव्ह अँड लेट लिव्हवरती विश्वनाथ गुरुजींनी शेअर केलं होतं, जगा आणि जगू द्या. आम्ही प्रश्न विचारला होता, मला आठवते. अण्णा त्याच्या ओळखीच्या लोकांना सगळ्यांना, कारण भिवंडीला शेअर करा, मीटिंगला येणं हा कठीण काम आहे. कारण 7:30 ते 9 मीटिंग, 9 नंतर मग परत जाणे इत्यादी गोष्टी करेपर्यंत ठाण्यातला किंवा कल्याणच्या माणसाला बसनी जाणारा असेल, एस टीने, लाल डब्याने, तर तो 11, 11:30 शिवाय घरी पोहोचणे शक्यच नसायचं. मुंबईत राहणारा तर काय वाटत लागायची त्याची. तेव्हा अण्णाच्या वाढदिवसाला जेव्हा सगळे यायचे तेव्हा गाड्या घोड्या करूनच यायचे. ते एस टीवाले येणारे फार कमी लोक असायचे, सगळे गाड्या घोड्या करून यायचे आणि स्वतःच्या गाड्या घेऊन यायचे, 4-5 डोसकी घालून यायचे. त्यामुळे भिवंडीला अण्णाच्या वाढदिवसाला येणे, आणि अण्णाच्या वाढदिवसाला ती भिवंडीमध्ये एक काहीतरी स्पेशलिस्ट होता बिर्याणीवाला, त्या बिर्याणीवाल्याला सांगायचं असायचं. त्यावेळी व्हेज बिर्याणी खाणारे आम्ही 3-4 जणच असायचे. सनतभाई असायचे व्हेज बिर्याणीवाला, मी असायचो, आणि आणखी एखाद 2-4 कोणी असले तर आमच्याकडे एक पातेलभर बिर्याणी वेगळी असायची आणि मोठं पातेलं भरलेली नॉनव्हेज बिर्याणी अण्णाच्या वाढदिवसाला असायचे. आणि अण्णा मग ते काय बिग बुक वाटायचं, काहीतरी आकडे वाटायचे आधी, आणि मग ते आकडे नंतर मग ते सोरट काढून अण्णा बोलवायचा 27 नंबर, मग ते 27 नंबरच्या माणसाला अण्णा काहीतरी पुस्तकं द्यायचा. असं काय काय गंमत जम्मत अण्णाची स्टोरी हे असायचं. त्यामुळे अण्णाने भिवंडी ग्रुप सुरू करणे, भिवंडी ग्रुप चालू ठेवणे, भिवंडी ग्रुपमध्ये सातत्याने बाहेरची माणसं येतील असं पाहणे, त्याच्यानंतर वाढदिवसाला प्रत्येक वेळेस अण्णाची पोलिसांमध्ये सॉलिड वट होती. मग वकील असल्यामुळे म्हणा किंवा काय माहीत नाही, ते जे काय असेल ते, पण ते भिवंडी ग्रुप आपला भिवंडीच्या निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये ती काहीतरी पोलीस स्टेशनला हजेरी असते. आणि अर्थात अण्णाकडे सगळाच डेटा असायचा, कोण पितो, किती पितो, रजेवर आहे का, आडवा झाला, सगळं त्याच्याकडे डेटा असायचा. त्यामुळे तो बरोबर सांगायचा की साहेब तुमच्या ऑफिसमधले हे 3 माणसं बघा, आणि मग त्याची ॲनॉनिमिटी नाही ब्रेक करायचा अण्णा कधी. पण तो मग पोलिसांची ती ब्ल्यू कलरची व्हॅन आरोपीला घेऊन जशी जातात तशी त्या व्हॅनमध्ये घालून तो 4-5 मीटिंगला एक सुरेश खोपडे भिवंडीला होते, ज्यांनी नंतर मग मोहल्ला कमिटी वगैरे केले. तेव्हा अण्णाची आमची सॉलिड त्यांची वट होती. त्यामुळे प्रत्येक मिटिंगला भिवंडीच्या एखाद दुसरा पोलीस असायचा, त्यांना त्या डायऱ्या दिलेल्या असायच्या. मग हे प्रकरण अण्णाचे आणखी स्पॉन्सर किंवा समकालीन काय असेल ते रमाकांत होते. मग ते ठाण्यामध्ये पण ते पोलिसांपर्यंत पोचणे वगैरे त्याच्यासाठी अण्णाचा उपयोग झाला. पण स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये अण्णा फारसे, म्हणजे IGR म्हणून गेले, इंटरग्रुपच्या मिटिंगला गेले वगैरे असलं काय मला आठवत नाही. म्हणजे झोनमध्ये गेले किंवा एरिया कमिटीमध्ये गेले किंवा डेलिगेट म्हणून गेले असलं काय मला आठवत नाही. पण अण्णा डायरेक्ट प्रिव्हिलेज स्पेशल म्हणतो मी तसं, अण्णा डायरेक्ट GSOचा ट्रस्टी झालेला होता. GSOचं ट्रस्टी झालेलं होतं. अण्णांना मल्टीटास्किंग जमायचं. म्हणजे अण्णा एका बाजूला मोबाईलवरती, आपलं मोबाईल तेव्हा नव्हते, कानाला फोन लावून बसायचा, दुसऱ्या बाजूला समोर TV असायचा, TVतले बातमीकडे लक्ष यायचं, तिसरीकडे पेपर वाचायचा किंवा समोरचे कागद वाचायचा, चौथा समोरच्या आलेल्या माणसाशी बोलायचा. अशा अनेक गोष्टी अण्णा मल्टीटास्किंग करायचं. त्याच्यामुळे अण्णा GSOमध्ये डायरेक्ट चेअरमन झालेले होते. म्हणजे मला माहीत नाही ते काय हे असेल, काय GSOचं स्ट्रक्चर वगैरेबद्दल फार मी लक्ष घातलेलं नाही, मला त्यातलं गम्य नाही. पण हे होते काय त्यांचं नाव, रमाकांत चेअरमन होते, आणि रमाकांतच्या नंतर मग अण्णा चेअरमन झालेलं होतं. त्याच्यामुळे अण्णा GSOचे चेअरमन होतं. त्यामुळे त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे आहे. त्याच्यानंतर
अण्णाची स्वतःची एक फिलॉसॉफी 12 स्टेपिंगची असायची. आम्ही जायचो जरा रस्त्याने, आम्ही जेव्हा चालायचो तेव्हा एखादा समोरनं सभासद आला म्हणजे जो मिटिंगला यायचा, तर अण्णा अशी तिरकी मान करायचे. तर मी किंवा कोणीतरी असेल बरोबर, तर अण्णाला विचारायचो तिरकी इकडे का मान केली, तर समोर हे बघ त्याचा आपला संबंध कशामुळे, एमुळे. त्यामुळे तो एला फाट्यावर मारतो, आपण पण त्याला फाट्यावर मारायचं. त्याच्यामुळे हे तत्त्व जे खणखणीत तत्त्व होती अण्णाची स्पेशल, ती आम्ही नंतर पळले ना. मी आणि बापूने एक नंतर प्रयोग केला होता. बापू आहेत आमचे आता, बापू भिवंडीत राहतात. तर बापू आणि मी अण्णाला सांगितलं की जे लोक येत नाहीत ना मिटिंगला त्यांना आम्ही बोलावतो आता. तर अण्णा म्हणाले की अरे या भानगडीत पडू नका, ते काय येणार नाहीत, तुम्ही कशाला या भानगडीत पडता. तर आम्ही दोघांनी म्हटलं नाही म्हणजे मीच पुढाकार घ्यायचो. मी जे काही नवीन आयडिया करायचे त्याला अण्णासमोर बोलायचे की आमची फार हिंमत नसायची, पण मग बापूंकडे आम्ही बोलायचो की बापू असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. त्याच्यामुळे अण्णाला मी आणि बापू जाऊन सांगितलं की जे जुने सभासद तू नावं दे आम्हाला, आम्ही जाऊन त्यांना भेटतो. मग अण्णांनी सगळे डोकं खाजून फटाफट सगळ्यांची 10-15 लोकांची नावं दिली की तो मुरली यायचा, तो हा यायचा, तो त्या पूर्वी यायचा माझ्याबरोबर पहिल्या वर्षभरामध्ये, पहिल्या 2-4 वर्ष. तर बापू म्हणाले चल श्रीधर आता आपण आठवड्याला एक जाऊन भेटायचं. मग मिटिंगच्या आधी मंगळवार शनिवार मिटिंगच्या आधी 1 तासभर आम्ही त्या सभासदाकडे म्हणजे तोच स्वतःला सभासद म्हणवायचा, पण तो मिटिंगला यायचा नाही, तो सोबतही असायचा. त्याच्यावेळी मी आणि बापू असे आम्ही 15 जणांकडे जवळजवळ 10-15 जणांकडे गेलो. ते सगळेजण याच्या मिटिंगला आले बरं का, नंतरच्या म्हणजे आम्ही जाऊन भेटून आल्यानंतरच्या मिटिंगला ते आले आणि त्यांनी गळा भरून अण्णाची स्तुती केली व ग्रुप कसा चालू ठेवला तुम्हा लोकांनी त्याच्याबद्दल आमच्या सगळ्यांचं कौतुक केलं वगैरे. स्वतःची थोडीफार स्टोरी जमेल तेवढी सांगितली आणि मग जाने कहाँ गए वो दिन असं शेअरिंग केलं. आणि नंतर ते उगवलेच नाहीत परत. त्यामुळे अण्णांनी 4-6 महिन्यांनी विचारलं काय मग तुमच्या प्रयोगाचं काय झालं. म्हटलं नाही तुम्ही सांगितलं ते बरोबर होतं की ज्याचा एकदा मधला हात सुटला की तो परत येणं महाकठीण काम आहे. त्याच्यामुळे ते स्लिप झालेल्या माणसाला पण सांगितलं बाबा सारखी दारू पिऊ नको, एकदा हात सुटला ना परत येणं कठीण आहे. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये भिवंडी ग्रुपमध्ये ज्या काय हे झालं आणि अण्णा तसं बऱ्यापैकी कॉन्झर्वेटिव्ह होतं, म्हणजे ते खुले विचार ते असल्या काय भानगड नाही. ट्रॅडिशनल जे काय असायचे ते करायचं. अण्णाकडे सगळी इंग्रजी पुस्तकं होती, ती काय अण्णाने कधी फार उघडली असतील असं काय मला वाटत नाही. ते आम्ही जेव्हा जायचो तेव्हा ती बघायचो, कोरी करकरीत पुस्तकं असायची आणि ते सांगायचे. म्हणजे नंतर असं झालं की मी 18 वर्ष भिवंडीत राहिलेलो आहे सोब्रायटीच्या. नंतर मी इकडे आल्यावर मग अण्णा वारले. 27 वर्षाची सोब्रायटीनंतर अण्णा गेले आणि अण्णांच्या आजारपणामध्ये सुरुवातीच्या आजारपणामध्ये मी बहिणी वगैरे 2-4 वेळा बरोबर अण्णाच्या मी हॉस्पिटलमध्ये गेलेलो आहे. पण काय सांगत होतो मी विसरलो. हां, अण्णाच्या आजारपणाचं झालं काहीतरी सांगत होतो मी विसरलो. 1 सेकंद थांबा. हां, मी सांगत होतो नंतर मग मी सोबर झाल्यानंतर मी इनिशियल स्पॉन्सरकडे गेलो. विश्वनाथ गुरुजी माझे स्पॉन्सर होते. मग मी 4थी पायरी 5वी पायरी लिहिली, 5वी पायरी वाचून घेतली. आणि त्यातला एक प्रसंग मला आणखी आठवतो, तो छान आहे प्रसंग. 26 जानेवारीला पुण्याला काहीतरी अल्काथॉन असायची. पूर्वी 11 ते 5 वगैरे अल्काथॉन असायची आणि सकाळी 7 वाजता अण्णाच्या घरून आम्ही निघालो अण्णाच्या गाडीने. म्हणजे विश्वनाथ गुरुजी होते तेव्हा, ते ठाण्याहून भिवंडीला आले सुभाषच्या घरी आणि मी त्यांच्या घरी गेलो. आणि नंतर मग आम्ही 3 जणं आणि ड्रायव्हर गाडी चालवणार असे 4 जणं पुण्याला चालले होते. मग मी शेअरिंग करताना आपल्या गाडीमध्ये बसल्या मी अगदी नवीन होतो, 4-6 महिने सोबर असेल जेमतेम. तेव्हा मी आपोआप बोलायला लागलो की मी ना माझ्या मेडिकल स्टोअरमध्ये पैसे ढापायचो आणि ते एवढे पैसे ढापलेले आहेत, अमुक आहे तमुक आहे वगैरे, तर मला त्या अमेंड्स करायच्या आहेत, कसं काय करायचं तुम्ही मला सांगा. तर मी काय केलं होतं, जेवढे पैसे ढापले होते ना त्याला भागिले 2 केले होते आणि म्हटलं एवढी रक्कम मी त्याला परत करायची, आत्ता काय माझ्याकडे नाही आहे पण थोडी करून मी जमा करेन. आणि विश्वनाथ गुरुजी स्पॉन्सर झालेले होते, घेतलेले होते की नाही मला आठवत नाही, पण आम्ही 3 जणं गाडीमध्ये होतो. त्याच्यामुळे अण्णाने ऐकून घेतलं. मी बोलत होतो गुरुजींशी आणि मला वाटतं मी पुढे बसलो होतो. अण्णा नेहमीच ड्रायव्हरच्या अपोजिट साईडच्या मागच्या बाजूला बसायचा. अण्णा त्याची सीट ठरलेली असायची आणि त्या बाजूला गुरुजी होते. मी गुरुजींशी असं मान करून तेवढं अण्णा काय बोलत नव्हते. मध्येच त्याने ते सिगरेट प्यायचे बरं, कॉन्स्टंट सिगरेट लागायचे त्याला. सिगरेटचा असा एक झुरका मारला, अशी ती चुटकी मारून ॲश काढली आणि
करून झुरका मारला आणि मला म्हणाले, श्रीधर तुमची पार्टनरशिप कशामध्ये होती? तर मी पण अर्धा वकील होतो ना, कारण मी LLB सेकंड इयर नापास होतो, त्याच्यामुळे मी अर्धा वकील होतो, म्हणजे दीड वर्ष पूर्ण झालेलं होतं माझं. आणि अण्णा वकील प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट होते, त्याच्यामुळे मी लगेच सांगितलं, म्हटलं प्रॉफिट अँड लॉसमध्ये आमचं ॲग्रीमेंट होतं ना, त्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस 50-50% लिहिलेलं होतं. तर ते म्हणाले, अच्छा असं आहे का, मला वाटलं की तुमची चोरीत पण पार्टनरशिप होती. आणि अण्णाला काय म्हणायचं होतं ते विश्वनाथ गुरुजींना लगेच कळलं. ते म्हणाले, अरे सुभाष तू म्हणतो ते बरोबर आहे, हा बघ साला लगेच भागिले 2 करतो, भागिले 2 पार्टनरशिपमध्ये प्रॉफिट अँड लॉसमध्ये होतं, ह्यांनी पैसे जे ढापलेले आहेत ते चोरी केलेले आहेत, मग चोरी केलेल्या पैशाला कसले काय भागिले 2 करतो? त्याच्यामुळे माझे ते पैसे डबल झाले. म्हणजे मला गुरुजींनी सांगितलं भागिले 2 नाही करायचे, सगळी रक्कम त्याला परत द्यायची आहे. आणि मी सॉलिड डिस्टर्ब झालं, म्हणजे आईला अण्णा कशाला मध्येच बचवला. पण आज मागे 35 वर्षानंतर मागे वळून बघतो तेव्हा मला जाणवतं की जे काय झालं ते बऱ्याकरता झालं. अण्णा होते म्हणून त्याने ते पटकन सांगितलं. आणि त्या सगळ्यातनं मी त्याची जी गिल्ट फिलिंग असते, दारुड्याला 8व्या-9व्या पायरीत गिल्ट फिलिंग असते, ती जाण्यासाठी फार महत्त्वाचं असतं ते. आणि नंतर असं व्हायचं की मी अण्णा ह्याच्याकडे गुरुजींकडे 4थी-5वी पायरी, 12 पायऱ्यांचा कार्यक्रम, रिकव्हरी प्रोग्राम वगैरे मी बोलायचो. आणि जनरली आम्ही 2 जण जातो तेव्हा तिथे अण्णा चेअरमन असायचा मीटिंगचा, आणि मी काहीतरी 4थ्या पायरीवरती, स्पॉन्सरवरती, रिकव्हरीवरती बोलणारा स्पीकर असायचो. माझं झाल्यानंतर अण्णा सांगायचा, आपण काय पायऱ्या बिऱ्या घेतलेल्या नाहीत, आपण काय स्पॉन्सर घेतलेलं नाही, आपण काय कार्यक्रम वगैरे घेतलेलं नाही, पण आपलं बरं चाललेलं आहे. त्याच्यामुळे मी मनातल्या मनात वैतागायचो. नंतर काही गोष्टींवरनं अण्णाचं माझं नाही पटलं मला हे, आणि सगळ्यांना माहीत होतं तसं. आमच्या कोणी त्या कल्याणच्या बबनने एकदा सांगितलं, मी काहीतरी अण्णाची स्टोरी सांगत होती. बबन म्हणाला, अरे अण्णा जाऊन 3 वर्ष झाली तरी तुझ्या डोक्यातल्या अण्णा कुचलेले केलेले नाहीत का? त्याच्यामुळे पण हे अतिपरिचयात अवज्ञा माझ्या बाबतीत झालेलं आहे. इतरांच्या बाबतीत होतं की नाही मला माहीत नाही, पण अण्णाचा माझ्या सोब्रायटीमध्ये मोठा रोल आहे, हे मात्र काळ्या दगडावरची रेघ आहे, ह्याच्यात काही शंका नाही. मला राग येत होता, मला रिझेंटमेंट होती, मला खुन्नस होती, मला पटत नव्हतं, आमचं दोघांचं एका विषयावरती एकमत व्हायचं नाही. मी सांगायचो नवीन ग्रुप चालू करायला पाहिजे, कुठल्या तरी, भिवंडी मोठी आहे ना, कुठल्या तरी मोठ्या दुसऱ्या, आणि अण्णाची वट होती, त्यामुळे माझी अपेक्षा अशी होती की अण्णांनी वट वापरावी, म्हणजे प्रिव्हिलेज वापरावं त्याचं जे काय आहे ते भिवंडीमध्ये, आणि जागा उपलब्ध करून द्यावी. तर त्यांनी कधी इंटरेस्ट घेतलंच नाही. ते म्हणायचे नाही जे आहे तेच व्यवस्थित चालवा, दुसऱ्याकडलं चालू करताय, नाईट विजिल चालू करायचं काय आवश्यकता नाही म्हणाले. म्हणजे पहिल्या नाईट विजिलला अण्णा बापूला घेऊन जळगावला निघून गेलं होतं. नंतर मग ते आपल्याच घरचं हळदी कुंकू असल्यासारखं ते सगळं चालतं, त्याला काही इलाज नाही. पण अण्णा फाउंडर मेंबर म्हणून खूप फेमस होते, ठिकठिकाणी सगळीकडे फिरायचे अण्णा. म्हणजे मुंबईत तर फिरायचेच, पुण्याला, जळगावला, अनिल टींची जेवढी ओल्ड टायमर होते त्या सगळ्यांशी त्यांचे प्रेमाचे संबंध होते. त्याच्यामुळे भिवंडीला काही लोक आवर्जून यायचे. आणि भिवंडी म्हटलं की सुभाष. आजही तुम्ही पुण्यातल्या जुन्या लोकांना, विजय के वगैरेंना विचारलं तर ते डोंबिवलीचं कोण ग्रस्त आहे, ते पुण्याला राहायला गेलेत, अनेक ठिकाणी बेळगावला तुम्ही विचारलं असं भिवंडी, अरे मी म्हणायचं मी भिवंडीचा, कारण मी अजून माझं नाव लावताना श्रीधर भिवंडी / मुंबई असं लावतो. माझा मदर ग्रुप भिवंडी असल्याची जाणीव मला राहावी म्हणून मी ते भिवंडी श्रीधर. ते भिवंडी म्हणजे अरे अण्णा का सुभाष के काय, अरे आम्ही आलेलो आहे भिवंडीला, प्रत्येकजण न विसरता सांगतो अण्णाच्या वाढदिवसाला आलेलो आहे, किंवा एकदा मी कधीतरी भिवंडीला आलो होतो तेव्हा आलेलो आहे. त्यामुळे महाराष्ट्रभर, भारतभर, मुंबईभर, ठाणे जिल्हाभर, भिवंडीभर सगळीकडे अण्णा मेंबर आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमस हे सगळ्यांना माहीत होतं. त्याच्यामुळे त्याचा अल्कोहोलिक्स अनॉनिमसला उपयोग झाला. आणि नंतर मग अर्थात भिवंडी ग्रुपमध्ये वेगवेगळ्या एरियातले लोक आले. पद्मशाली समाज जो आहे आमच्याकडे भिवंडीमध्ये, ती मंडळी आली. त्याच्यामुळे मग ते आम्ही ह्याच्यामधलं तेलुगूमधलं बिग बुक शोधून काढलं, GSOमधनं आणलं, ती कॉपी दिली. मग ती तेलुगू मंडळी अजूनही येत आहेत, अजूनही आहेत. त्याच्यानंतर भिवंडी शहर मोठं आहे ना, पूर्वी हे अण्णाच्या काळी फक्त ब्राह्मणाळी, कासाराळी, सोनाराळी, वाणीयाळी एवढाच, सुताराळी एवढाच परिघामधले मेंबर यायचे. नंतर जसे लांबचे लोक यायला लागले तसं भिवंडीच्या मिटिंगचा प्रभाव हे झाला. दुसरी मिटिंग नंतर चालू झाली होती, पण ती कोणीतरी चालू केली, बंद पण पडली ती. नंतर भिवंडीच्या पुढे आणखी कुडूस म्हणून गाव आहे, नाही कुडूस नाही, काहीतरी एक गाव आहे बाबा, तिथं मी आणि बापूंनी मिटिंग सुरू केली. आणि अण्णा पण एकदा आले होते की काय मला आठवत नाही,
पण अण्णा तर अण्णाला माहीत होतं की ही मीटिंग काही चालणार नाही. त्यामुळे आम्ही 3-4 महिने इमानदारीमध्ये जाऊन स्वतः, कारण ते भिवंडीहून प्रवास करून जायचं ना, एस टीचा प्रवास, मध्येच गाव ते आंबाडीहून कुठेतरी आणखी भलतीकडे ते गाव होतं, तिथे ती मीटिंग चालायची. झिडक्याला ते मीटिंग, झिडके नाही, हां झिडकेच मला वाटतं, काय ते गावाचं नाव आठवत नाही. ते यथावकाश ते बंद पडले. त्यामुळे अण्णाला ह्याचं पुढे काय व्हायचा अंदाज असल्यामुळे अण्णा त्याचा हात घातलाच नाही त्याने. त्यामुळे अशा माझ्या स्वतःच्या सोबरायटीमध्ये भिवंडी ग्रुपच्या इतिहासामध्ये अण्णाचा रोल खूप मोठा आहे. त्याच्यामुळे आज माझ्याकडे माझ्या पहिल्या वाढदिवसाची नोव्हेंबर 1990ची अण्णा चेअरमन असतानाची एक छोटीशी ऑडिओ कॅसेट माझ्या ताब्यात आत्ता आहे. म्हणजे आहेत बऱ्याच, पण त्याचे आवाज सगळ्यांचे वयोमानानुसार म्हणजे 35-40 वर्ष झाल्यामुळे त्या अण्णाच्या त्या कॅसेट खराब झालेल्या आहेत. त्यातल्या त्यात चांगला आवाज येईल अशी एक मी ऑडिओ शोधून काढली. छोटीशीच आहे, 10-15 मिनटाची, पण म्हणजे ते चेअरमन असताना ह्याची कॅसेट आहे, ती रेकॉर्डिंग आहे तर ते मी तुम्हाला ऐकवतो. तर आजचा विषय सुभाष के भिवंडी, फाउंडर मेंबर आणि माजी GSO चेअरमन. त्याच्यानंतर सातत्याने भिवंडी ग्रुप सुरू ठेवण्यासाठी केलेले अगणित प्रयत्न, पदराला खार लावून सुद्धा केलेले प्रयत्न. म्हणजे खेडेगावातनं एखाद्या माणसाला ते घेऊन आले भिवंडीच्यापासून लांब 20 किलोमीटर अंतरावरनं, की जिथे ST नाही आहे. लोक काय यायची नाहीत तर रात्री 9:30ची ST मिळायची नाही. शेवटची ST भिवंडीच्या ST स्टँडवरनं बोलत ते 9:30 वाजता जायचे. ST मिस व्हायची. कधी ती 9:15लाच जायची, कधी ह्याला जायला उशीर व्हायचा. मग ज्या माणसाला आणलेलं असायचं अण्णांनी, त्या माणसाला त्या गाडीनी, ड्रायव्हरनी परत त्याच्या गावाला नेऊन सोडायचं, अशी अण्णाची पद्धत असायची. त्याच्यामुळे बऱ्याचदा 12 स्टेपिंगला गेल्यानंतर अण्णा स्टोरी सांगायचा. कधी स्टोरी पण सांगायची नाही, तू बघितलं आहे ना मला, तुझ्या बापाने बघितलं आहे मला, तुझ्या आज्याने बघितलं आहे मला, चल मीटिंगला. म्हणून अण्णा गाडी घेऊन गेले असल्यावर मग घरचे लोक प्रेशराईज करायचे त्या न्यू कमरला, प्रॉस्पेक्टला, अरे बघ एवढे वकील साहेब आले, जा त्यांच्याबरोबर, आणि त्याला ढकलायचे अक्षरशः आमच्याबरोबर, आणि आम्ही त्याला गाडीत घेऊन यायचो आणि अण्णा मग रात्री नंतर त्याला गाडीमध्ये सोडायचे वगैरे. त्याच्यामुळे भिवंडी ग्रुप चालू ठेवणे, भिवंडी ग्रुपचं 12 स्टेपिंग, फॉलोअप, या सगळ्या गोष्टीमध्ये अण्णांनी केलेल्या आहेत. त्यामुळे आज अण्णाच्या आत्म्याला शांती लाभो म्हणून प्रार्थना देवाकडे करतो. आणि अण्णांनी जे काही केलेलं आहे तो भिवंडी ग्रुप अजूनही कार्यरत आहे. भिवंडी ग्रुपमध्ये सध्या बापू आहेतच अधूनमधून, शिवाय सध्या ग्रुप सांभाळणारी जी मंडळी आहेत त्याच्यामध्ये गणेश आहे, आपला अविनाश आहे, त्याच्यानंतर गुरु आहे, KK आहे, दत्ता पूर्वी यायचे, आता काय ते मला माहीत नाही, प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा काय ते दत्ता अजिबात येत नाहीत. भांडणं पण अण्णा गेल्यानंतर 2-4 लोकांची ग्रुपमध्ये झाली, तू येतो मी येतो वगैरे, ते सगळं सार्वत्रिक आहे, ते सगळीकडे झालं. पण आता सध्या तरी मी आत्ता बरेच दिवसानंतर मिटिंगला गेलो होतो भिवंडीच्या, त्याच्यामध्ये मला गुरु होत्या, अविनाश दादा होते, त्याच्यानंतर गणेश दादा होते. 25 वर्षापेक्षा जास्त झाले आता गणेशला. ही सगळी मंडळी आता सध्या भिवंडीचा ग्रुप चालवत आहेत. ओके, तर ही होती आजची तारीख 25 नोव्हेंबर 2024, संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. मी दादरला राहतो आहे, तिथे मी हे रेकॉर्डिंग केलेलं आहे. आता हे रेकॉर्डिंग आणि अण्णाचं शेअरिंग असे दोन्ही रेकॉर्डिंग मी ॲपमध्ये टाकणार, कंबाईन करणार. मग MP3ची एक ऑडिओ तयार होणार, मग तिचे MP4 करणार, व्हिडिओ करणार, मग तो यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार. त्याच्यासाठी वेगळा एक थंबनेल बनवणार, तो थंबनेल अपलोड त्याच्यामध्ये टाकायला लागतो, डिस्क्रिप्शनमध्ये टाईप करायला लागतं, आणि मग तो अपलोड होतो. अशा प्रकारे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतो. तेव्हा तुमच्याकडनं अपेक्षा अशी आहे की ऐकून झाल्यावर, किंवा नसेल ऐकायचं तर तसंच फॉरवर्ड करा. ही लिंक जर तुम्हाला मिळाली असेल तर लिंक फॉरवर्ड करा, किंवा ऐकत असाल तुम्ही लिंकला जाऊन तर तिथे लाईकचं बटन दाबा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, तुम्हाला जे शक्य असेल ते करा. कारण हे जुन्या सभासदांचे अनुभव, आपल्यामध्ये हयात नसलेल्या लोकांचे अनुभव, असे 2 गट आहेत माझ्याकडे रेकॉर्डिंगचे, अजून बऱ्याच आहेत. ते तंत्रस्नेही मी नसल्यामुळे मला जरा वेळ लागतो. अर्थात माझंही वय 65 आहे, 35 वर्ष सोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे शक्य असेल ते करा. आणि गुगलमध्ये आपलं यूट्यूबमध्ये सर्च करायचं AA शेअरिंग मुंबई श्रीधर, त्यातलं तुम्ही इंग्रजीमधलं A
स्पेस आणि शेअरिंग 2 शब्द टाकले की मुंबई श्रीधर दिसतं. हिंदीसाठी एक बंबई श्रीधर शेअरिंग बंबई श्रीधर नावाचं एक वेगळं चॅनल केलेलं आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी हे फॉरवर्ड करा. पुढच्या पिढीसाठी याचा काहीतरी उपयोग होईल. हे जे जुन्या लोकांनी केलेलं आहे त्यांचं कॉन्ट्रिब्युशन अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी हे करत आहे. धन्यवाद. ओव्हर. देवा, ज्या परिस्थितीला आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत रहा, ऐकत रहा, वन डे ॲट अ टाईम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुभाष आहे आणि मी गारूड आहे. देवाच्या कृपेने आणि अल्कोहोलिक अनोनिमस या संघटनेच्या मदतीने आजचा दिवस दारूच्या त्या पहिल्या रात्री गोडापासून मी लांब आहे. अल्कोहोलिक अनोनिमस ही संघटना जी आहे या संघटनेला फक्त माझ्यासारख्या दारुड्याचीच आवश्यकता नसते, तो हितचिंतकांची तेवढीच आवश्यकता असते. कारण दारू पिण्याच्या काळात माझ्यासारखा दारूला हा समाजापासून फार दूर गेलेला असतो. कोणी मला समजून घ्यायच्या मनस्थितीत नसतं, कारण मी मनस्तापच तेवढा दिलेला असतो. त्यामुळे दारूपासून लांब राहायला लागल्यानंतर माझ्यासारख्या दारुड्याला इतर लोकांनी समजून जर का घेतलं तर माझी जी अल्कोहोलिक अनोनिमसमधली जी वाटचाल आहे, मद्यविरहित जीवन जे आहे ते जगण्याकरता मला एक आणखी ताकद मिळते. म्हणून अल्कोहोलिक अनोनिमस नेहमी सांगितलं जातं की वेल विशर्स ही अतिशय आवश्यकता आहे. आणि मला फार आनंद होतोय की आज आपल्या या कार्यक्रमाला आमच्या भिवंडी शहराचे आमदार श्री परशुराम ढवळे हे इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर भिवंडी शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री भिलाटे साहेब हे इथे मुद्दाम वेळामध्ये आले. त्यांचं मी आपल्या सर्वांतर्फे स्वागत करतो आणि त्या दोघांनी मी इथे येण्याची विनंती करतो. आपल्या सर्वांतर्फे मी त्यांना प्रेमाचं प्रतीक म्हणून हा पुष्पगुच्छ अर्पण. अल्कोहोलिक अनोनिमस ही संघटना आहे. या संघटनेचं कार्य हे सभासदातून दिलेल्या स्वेच्छेने जे आमच्या मिटिंग रूममध्ये मिटिंग बॉक्स फिरतो मिटिंग संपल्यावर आणि त्यामध्ये फक्त सभासदांनी आपल्या इच्छेप्रमाणे काय त्याला कॉन्ट्रिब्युशन करायचं असेल ते द्यायचं असतं. आणि तो जमवण्यामागे उद्देश एवढाच असतो की मिटिंग रूममध्ये चहा येतो, मग नवीन सभासद येतो, त्याला लिटरेचर वगैरे द्यायचं. इंटरग्रुप आमचं मुंबईला आहे, त्या इंटरग्रुपचे आमचे चेअरमन जे आहेत लॉरिस आहेत तेही आज इथे मुद्दाम मुंबईपासून आलेले आहेत. तर इंटरग्रुपचं काम सर्व ग्रुपमध्ये व्यवस्थित चालावं याकरता इंटरग्रुप आमचं मुंबईला ऑफिस आहे. तर त्या इंटरग्रुपचं काम चालावं वगैरे याकरता आमचे सभासद फक्त त्याच्यामध्ये आपली स्वेच्छेप्रमाणे पैसे टाकत असतात. तर मिटिंग रूममध्ये ज्यावेळेस ही पेटी फिरवली जाते त्यावेळेस माझी अशी विनंती आहे की जे नॉन अल्कोहोलिक्स आहेत त्यांनी त्याच्यामध्ये काही पैसे टाकू नये. अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये माझ्यासारखा दारूला ज्यावेळेस येतो तेव्हा माझ्या दारू पिणं हा एक प्रकार असतो आणि त्या दारू पिण्यामुळे अनेक स्वभावदोष माझ्यामध्ये निर्माण झाले असतात. आणि त्यातला एक स्वभावदोष असा असतो की मी बेशरम झालेला असतो. भीक मारणं वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये मला कमीपणा वाटत नाही. परंतु अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये आल्यानंतर मला दारूपासून कसं राहणार याची शिकवण ज्याप्रमाणे मिळते त्याचप्रमाणे त्या चौघं ज्याप्रमाणे जीवन जगतात व्यवस्थितरित्या जीवन जगण्याची ही शिकवण मला अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये दिली जाते. आणि त्यामुळे मला माझे स्वभाव दूर करण्यामध्ये मदत होते. कारण मी दारूपासून लांब राहिलो आणि ते माझे स्वभाव जो आहेत ते दूर मी केले नाही तर त्याचा काही उपयोग नव्हता. मी परत त्या दारूकडे वळण्याची दाट शक्यता असते. म्हणून अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये रिकव्हरी प्रोग्रॅमही आहे
आणि अल्कोहोलिक अनॉनिमसचा कार्यक्रम हा अनुभवांवर आधारलेला असतो. माझ्यासारखा नवीन सभासद ज्यावेळेस इथे जातो त्यावेळेस अतिशय निराश असतो, हताश असतो. कारण माझ्यासारख्या दारूला शेवटच्या स्टेजमध्ये हेच समजत असतो की मी आता कामातून गेलेला आहे. कारण जग मला म्हणत असतं की हा नालायक ह्या कामातून गेलेला आहे, हा व्यसनी आहे आणि हा सुधारणार नाही, हा एक दिवस दारू पिऊन म्हणणार. आणि अशा अवस्थेत असलेला माझ्यासारखा दारूला ज्यावेळेस इथे येतो तेव्हा माझं इथे स्वागत होतं. आणि मला इथे हेच सांगितलं जातं, सुभाष, यू आर नॉट ए बॅड मॅन, यू आर नॉट ए मॅड मॅन, बट यू आर ए सिक मॅन. तू वेडा नाहीस, तू वाईट नाहीस, तू एक आजारी माणूस आहेस. दुनिया जग म्हणत होतं हा व्यसनी आहे, इथे मला म्हणाले तू आजारी माणूस आहेस. आणि येत राहा आणि इथे लोक जे अनुभव आहेत ते ऐकत जा, जे तुला पटेल ते घे, जे पटणार नाही ते सोडून दे. आणि इथे आल्यानंतर माझ्यासारखा दारूला मी ज्यावेळेस अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आलो त्यावेळेस मी सर्वस्व गमावून आलो. माझी नोकरी गेलेली होती, बायको गेलेली होती, इज्जत गेलेली होती. अशा अवस्थेत माझ्यासारखा दारूला इथे आला आणि या लोकांनी सांगितलं होतं मला की या असा असा तू वाचशील तर तू बघ काय चमत्कार होतो तो. कारण अल्कोहोलिक अनॉनिमसचा निरोप हा ज्या दारुल्यावर देवाची कृपा होते अशाच दारुल्याला मिळतो. आणि तो निरोप योग्य वेळी मिळतो. तो एक सेकंद उशिरा मिळत नाही, का एक सेकंद लवकर मिळत नाही, परंतु हा निरोप जो मिळालेला आहे याला सांभाळून ठेव, त्याच्याकडे पाठ फिरू नको. आणि खरोखर मित्रांनो मी त्याप्रमाणे येत गेलो. कारण सुरुवातीला मी अजिबात यायला तयार नव्हतो. माझी घमेंड दारूची जी असते ती माझी आड येत होती. मला हार मानू देत नव्हती दारूसमोर. आणि मी म्हणत होतो आता सर्वस्व गेला आहे, आता दारू करून उपयोग काय. परंतु यांनी मला एकच सांगितलं, तू येत राहा आणि बघ तर खरं काय होतं. आणि मी जायला लागलो आणि एक दिवसाच्या हिशोबाने मी दारूपासून लांब राहायला लागलो. आणि खरोखर मी कल्पनाही केली नव्हती, स्वप्नातसुद्धा अशा गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या. आणि मी वेळमध्ये जो गेलो होतो 4-5 महिने वेळ काढण्याकरता, तो देवाच्या कृपेने एक दिवसाच्या हिशोबाने मला 10.5 वर्ष झाली मी दारूच्या पहिल्या घातली. अर्थात ही 10.5 वर्ष ही माझ्या आयुष्यातून निघून गेलेली आहे. माझ्या आयुष्यामध्ये आहे तो फक्त आजचा दिवस. कारण अल्कोहोलिक अनॉनिमसचा कार्यक्रम फक्त वन जॅकेट नाही आहे. जसं दुकानात बोर्ड असतो आज हो उद्या उद्या. मला इथे एवढंच सांगितलं, आजचा दिवस दारूचा पहिला बोट घेऊ नको. आणि इथे सभासदांचे अनुभव ऐकून माझ्यासारख्या दारूला हिंमत मिळते. तर अशाच प्रकारचे अनुभव सांगण्यासाठी मी आमचा एक भाऊ त्यावेळेला आहे आम्ही त्याला इथे विनंती करतो, त्यांनी आपल्या अनुभवातून हा रोग सांगावा 20 ते 25 मिनिटात. अमितने त्याचे दारू पिण्याच्या काळाचे अनुभव सांगितले आणि अल्कोहोलिझम मद्यपान हा रोग काय हे समजावून सांगितलं. या रोगाचं वर्णन अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये जे केलं जातं की हा प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे आणि इनक्युरेबल आहे. हा रोग लागल्यानंतर माझ्यासारख्या दारुड्याची दारू ही दिवसेंदिवस वाढत जाते. ते प्रमाण कधीही कमी होत नाही आणि हा कधीही बरा न होणारा रोग आहे. म्हणून अल्कोहोलिक अनॉनिमसचा कार्यक्रम हा फक्त आजच्या दिवसाकरता आहे. कारण माझ्यासारखा दारूला दारू पिण्याच्या काळामध्ये आजच्या दिवसाचा विचार करत नसतो, तो फक्त कालच्या दिवसाचा आणि येणाऱ्या उद्याचा विचार करत असतो. काल काय झालं, काल अमुक आपण नाटकं केली, अमुक आपल्याला मार बसला, अमुक भानगडी केल्या, याचा पश्चात्ताप मी आज करत होतो. आणि तो पश्चात्ताप झाला, दुःख झालं की ते विसरण्याकरता दारू पेला होतो. पिणे वाले को तो पिणे का बहाना चाहिए. अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये मला समजलं की माझ्यासारख्या दारुड्याला दारूचा पहिला घोट घेण्याकरता या जगाच्या पाठीवर 16,000 कारण आहेत. कधी कधी कामावर गेलो नाही, 7 दिवस झाले, 8 दिवस कामावर गेलो नाही, उद्या कामावर जायचं आहे, उद्या काय होईल या भीतीने मी आज तयार होतो. अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये मला सांगितलं, yesterday was history and tomorrow is history and today is reality. कालचा दिवस इतिहासात जमा झाला, तो आपल्या हातात कधीही परत येणार नाही. उद्याचा दिवस अजूनपर्यंत कोणी पाहिलेला नाही. तर या 2 दिवसांची चिंता करू नको. जो आज आपल्याला दिसतो तो आज जर आपण चांगल्या तऱ्हेने जीवन जगलो तर येणारा उद्या जो आहे तो नक्कीच चांगला येईल. तर या 2 दिवसाचा विचार तू करू नको आणि येत राहा. आणि माझ्यासारखा दारूला आत्ता आम्ही तिथे ते अनुभव सांगितले की दारू पिण्याच्या काळात मी वाजवीपेक्षा जास्त दारू पितोय किंवा या दारू पिण्यामुळे मला त्रास होतोय हे मी मान्य करायला तयार होत नसतो.
मी ही चूक केलेली होती. कारण माझ्यासारखा दारुडा मला जर का वास्तविक मी स्वतःला फक्त म्हणून घेत नसतो, जगाने मला पुरेपूर ओळखलेलं असतं म्हणून माझं वर्णन तो बघ एवढा चालला आहे असंच होत असतं. परंतु मी माझ्याकडे बोट घेऊन हे मान्य करत नसतो की मी खरोखर जास्त दारू पितो, त्या दारूमुळे मला त्रास झालेला आहे. आणि आय एम नॉट दॅट बॅड. मी तुलना करत असतो आणि या तुलनेपायी मी आणखीन थोडे जात असतो. याचा अनुभव मी स्वतःही घेतलेला आहे. कारण मला सुरुवातीला ज्यावेळेस निरोप मिळालेला होता त्यावेळेस माझी नोकरीही गेलेली नव्हती, बायकोही गेलेली नव्हती. मी 24 तास दारू प्यायलाही लागलेलो नव्हतो. 8 वर्षाची दारू मी तोपर्यंत केलेली नव्हती. परंतु ह्या एका मिटिंगला मी जाऊन आलो आणि माझ्या सोयीचं होतं म्हणून कारण मला दारू सोडायची नव्हती. म्हणून मी तुलना केली की आय एम नॉट दॅट बॅड, माझं कुठे अजून काय गेलं आहे. आणि ही तुलना केली आणि या देवाकडून आलेल्या निरोपाकडे मी पाठ फिरवली आणि त्याचा परिणाम हा एवढाच झाला होता की पुढच्या सव्वा वर्षाच्या काळामध्ये मी माझी नोकरी घालवली, माझी बायकोही घालवली. आणि या सव्वा वर्षाच्या काळामध्ये मी फक्त हातभट्टीचीच पीत होतो आणि 24 तास पीत होतो. म्हणजे जे मी म्हणत होतो मी केलं नाही ते सर्व गोष्टी मी त्या काळात केल्या. आणि इथे ते सांगतात की हा रोग लागल्यानंतर माझ्यासारखे ती दारू ही दिवसेदिवस वाढत जाते, त्याचा अनुभव मी घेतला. आता अल्कोहोलिक्स अनॉनिमस या संघटनेत दारूला वाईट म्हणत नाही, कारण दारू ही वाईट नाही आहे, परंतु ती दारू ही माझ्यासारख्या दारुड्याला वाईट आहे. कारण अल्कोहोलिझम हा जो रोग इथे वर्णन केला जातो हा प्रत्येक दारू पिणारा हा माझ्यासारख्या दारूला होत नाही. 100 दारू पिणाऱ्यातले 12 ते 13 लोक माझ्यासारखे दारुडे होतात. आणि आम्हाला दारू न पिणं हा एकमेव मार्ग आहे. कारण हा रोग लागल्यानंतर माझ्यासारखा दारूला लिमिटमध्ये कंट्रोलमध्ये दारू या आयुष्यात पिऊ शकत नसतो. आणि म्हणून मला माझं हे आयुष्य आहे तोपर्यंत लक्षात ठेवायचं असतं की मी दारूला आहे आणि मी मला तो दारूला राहणार आहे. आणि त्याच्यासाठी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंग माझं आयुष्य तोपर्यंत करणं हे मला क्रमप्राप्त आहे. तर आपला हा जो कार्यक्रम आहे रिकव्हरी प्रोग्राम आपण म्हणतो की नुसतं दारूपासून लांब राहून उपयोग नसतो, तर मला माझे स्वभावच दूर करावे असतात. त्याच्याकरता आपल्याकडे स्पीकर येणार आहे, परंतु त्याच्याआधी मी आपले सावरे साहेब तिथे आलेले आहेत, त्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत, त्यांना त्यांचे विचार